Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण भारत सरकारनं DRDOच्या माध्यमातून ओरिसाच्या किनाऱ्यावरून रुद्रम 1 ची जी काही यशस्वी चाचणी केली, या यशस्वी चाचणीबरोबरच गेल्या काही 4-5 महिन्यापासून ज्या काही वेगवेगळ्या मिसाईल्स लॉन्च केले जातात ते मिसाईल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रुद्रम 1 साठी कुठला प्लॅटफॉर्म वापरला जातो हेही देखील आपल्याला पाहायचं आहे. या पलीकडे हे रुद्रम 1 क्षेपणास्त्र ह्या कुठल्या स्पेसिफिकेशन्स मध्ये त्याचं इन्क्लूड होतं, त्याचं वैशिष्ट्य काय, इतर सॅटेलाइट किंवा इतर ज्या काही आपण म्हणूया की वेपनरीचा वापर केला जातो, क्षेपणास्त्राचा वापर केला जातो, त्यापैकी रुद्र 1 याचं वैशिष्ट्य काय, त्याची रेंज काय आणि आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीनं वॉर सिस्टीम चेंज होत आहे त्या चेंज होणाऱ्या सिस्टीम्समध्ये रुद्रम 1 कशा पद्धतीने भूमिका निभावेल हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर 4 पद्धतीने थँक्यू म्हणायला विसरू नका. 1 लाईक करून, 2 शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटरी डोनेटर होऊन, जेणेकरून मला भविष्यामध्ये अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण रुद्रम या शब्दाकडे जातो, रुद्रम 1 ही जे काही आपण नावच याला जे काही म्हटलेलं आहे, इट इज नोन ॲज दी अँटी रेडिएशन मिसाईल. हा अँटी रेडिएशन्स मिसाईल हा त्याचा शॉर्ट फॉर्म्स आहे. हे स्वदेशी टेक्निक्स आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ब्राह्मोस जर पाहिलं असेल तर ते रशिया आणि भारताच्या संशोधन संस्था याच्या विकासामध्ये सहभागी आहेत. परंतु हे अँटी रेडिएशन मिसाईल जे काही आहेत हे भारताच्या DRDO या संस्थेनं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलं. हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट. आणि जसं मी सांगितलं की सध्या जी काही आपण इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ओरिसाच्या ऑफकोस्टमधून, ज्या ठिकाणी बालासोरमधून आपण करतो, व्हीलर आयलंड्समधून, त्या ठिकाणी जो काही आपण प्लॅटफॉर्म यूज केला, या ठिकाणी आपण सुकोई 30 MKI या फायटर एअरक्राफ्टचा वापर केला. मे बी येणाऱ्या कंडिशन्समध्ये आपण या ठिकाणी जग्वार एअरक्राफ्टचा देखील वापर करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी हिंदुस्तान एअर लिमिटेडची किंवा एरोनॉटिक्स लिमिटेडची तेजस हे फायटर देखील आपण वापरणं अपेक्षित आहे, किंवा जे काही फ्रान्सचं मिराज आहे हे देखील आपण या अँटी रेडिएशन मिसाईलसाठी भविष्यामध्ये वापरू शकू. याच अलीकडे जी काही वेगवेगळी मिसाईल सध्या DRDO मार्फत लॉन्च केली जातात, ती जर पाहिली, ज्याला आपण हायपरसोनिक टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर व्हेकल असं म्हटलं जातं. दुसरं हे जे काही लेझर गाइडेड अँटी टँक गाईड मिसाईल म्हटलं जातं, नगरमधील KK रेंजमधून आपण सध्या त्याचं लॉन्चिंग केलं. नंतर हे जे काही ब्राह्मोस मिसाईल्स आहे, K-15चं आपण लँड व्हर्जन जर पाहिलं, ज्याला आपण मिसाईल्स क्रूज मिसाईलच्या संदर्भातलं म्हटलं जातं, तर हे आपली के मिसाईलला अल्टरनेटिव्ह सरफेस टू सरफेस आहे. आणि हे जे काही आपला टॉर्पिडोज आहे, ज्याला सुपरसोनिक मिसाईल असिस्टंट रिलीज द टॉर्पिडो असं म्हटलं जातं, आणि सध्या आपण हे एक वेगळं मिसाईल लॉन्च करतो. जर आपण सुखोई 13 यावरून लॉन्च करत असेल तर या ठिकाणी तुम्हालाही समजलं असेल की हे आपण एअर टू सरफेस या पद्धतीचं आहे, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एअर टू सरफेस मिसाईल असं संबोधलं जातं. ऑलमोस्ट आपण 8 वर्षापासून DRDO यावर काम करते. 8 वर्षापासून काम करत असताना जर 2020 मध्ये आपल्याला जर यश मिळत असेल तर ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि ही मिसाईल रुद्रम 1 हे तयार करण्यामागील महत्त्वाचा जो काही आपण क्लायंट म्हणूया किंवा कोणासाठी बनवलेलं आहे, तर इंडियन एअरफोर्ससाठी हे मिसाईल बनवलेलं आहे. म्हणजे DRDOच्या अन्य काही फॅसिलिटीज, लॅबोरेटरीज, त्याबरोबर ज्यावर आपण टार्गेट करणार आहोत ती इंडियन एअरफोर्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचा सहभाग याच्या निर्मितीमध्ये दिसून आपल्याला येतो.
आता नेक्स्ट थिंग, या अँटी रेडिएशन मिसाईलचं वैशिष्ट्य काय आहे? महत्वाचं, या अँटी रेडिएशन मिसाईलचं जे काही वैशिष्ट्य, जे काही शत्रू राष्ट्राची रडार सिस्टीम्स आहे, मे बी युद्धाच्या काळामध्ये आपली विमानं, फायटर एअरक्राफ्ट त्यांच्याकडून डिटेक्ट करून त्यांच्यावर हमला केला जातो. तर अँटी रेडिएशन हे जे काही रडार शत्रू राष्ट्रांचं आहे, एनिमी राष्ट्रांचं आहे, त्यांचं डिटेक्ट करणं, त्यांचं ट्रॅक करणं आणि गरज पडली तर त्याला न्यूट्रलाइज करणं किंवा त्यावर आघात करणं, हे या अँटी रेडिएशन मिसाईलचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे करण्यासाठी ज्या आधुनिक सिस्टीमचा वापर केला जातो त्यालाच आपण इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि डेफिनेटली ही इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टीम जी काही कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे त्याला अगदी क्लिअरली किंवा ॲक्युरसी किंवा प्रिसिजन देण्याचं काम जे काही केलं जातं ते GPS थ्रू केलं जातं. मे बी येणाऱ्या काळामध्ये या GPS मध्ये आपली जी काही नाविक आपली ओन इंडियाची आपण म्हणूया की GPS प्रणाली आहे तेही वापरण्याचं भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल. थोडक्यात हे जे काही रुद्रम-1 आहे, अँटी रेडिएशन मिसाईल्स म्हटलं जातं, त्याचा मेन भाग किंवा मेन मोटो शत्रू राष्ट्रांची रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा जे काही सोर्सेस आहेत त्याला या ठिकाणी न्यूट्रलाइज करणं, त्यासाठी हे क्षेपणास्त्र आपल्याला दिसून येतं. अजून याची जर स्पेसिफिकेशन जर पाहण्याचा प्रयत्न केला, या INS अलॉंग विथ द GPS सिस्टीम असल्यामुळे याची जी काही ॲक्युरसीज आहे, याची जी काही प्रिसिजन्स आहे, शत्रू राष्ट्रांच्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या रेडिओ लहरी आपण किंवा रडार सिस्टीम लोकेट करून, ट्रॅक करून त्यांची न्यूट्रलाइज करण्याची शक्ती जी काही आहे ती ऑलमोस्ट आपण म्हणूया की मोर ॲक्युरेट आहे. दुसरं, या ठिकाणी ही जी काही मी सीड सिस्टीम ज्या ठिकाणी नमूद केलेली आहे यालाच आपण जे काही म्हटलेलं आहे सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स. मे बी ज्यावेळेस एअर कॉन्फ्लिक्टमध्ये इनिशियल स्टेजला ज्यावेळेस शत्रू राष्ट्रांचे किंवा इतर राष्ट्रांबरोबर ज्यावेळेस वार कॉन्फ्लिक्ट होईल त्यावेळेस एअर कॉन्फ्लिक्टच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट पडते की शत्रू राष्ट्रांची ज्या ठिकाणी हे वेगवेगळे रडार्स आहेत ते डिटेक्ट करणं. कारण ते जर रडार डिटेक्ट केलं तर आपलेच ओन एअरक्राफ्ट यांना एक फ्री पाथ मिळतो, ज्यांना एक फॉरवर्ड करता येतं आणि शत्रू राष्ट्रावर हमले करणं इजी शक्य होऊन जातं. म्हणजे थोडक्यात या अँटी रेडिएशन मिसाईलचं जे काही महत्त्वाचं आपल्याला स्पेसिफिकेशन्स आहे, ज्याला आपण म्हटलेलं आहे की सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स, हे सर्वात महत्त्वाचं काम. आणि ते काम करण्यासाठी जी काही आपल्याकडे सिस्टीम्स आहे तिलाच आपण म्हटलेलं आहे पॅसिव्ह होमिंग एड सिस्टीम. आता पॅसिव्ह होमिंग एड सिस्टीम हे काम काय करतं, तर पॅसिव्ह होमिंग सिस्टीम्समध्ये वाईड रेंज ऑफ, ज्याला म्हणूया की रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या ज्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींचं डिटेक्ट करण्याचं काम, त्यांना त्या रेंजनुसार क्लासिफाय करण्याचं काम आणि या ठिकाणी टार्गेटला एंगेज करण्याचं काम. म्हणजेच ज्या ठिकाणी रडार्स आहेत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी ती कुठे आहेत त्यांना शोधून करण्याचं काम ही या आपण म्हणूया की जे काही आपल्याला हे हेड दिसतंय या मिसाईलच्या हेडमध्ये, ज्यालाच आपण पॅसिव्ह होमिंग हेड असं म्हटलं जातं, कम्पॅरेटिव्हली एक निर्णायक अटॅक करण्यासाठी रुद्रम-1 मधील ही पॅसिव्ह होम सिस्टीम ही आपण म्हणूया की वन ऑफ द बेस्ट इंडिजिनियस एक इम्प्रूव्हमेंट आपल्याला यामध्ये दिसून येतं. अजून जर स्पेसिफिकेशन यामध्ये पाहण्याचा जर प्रयत्न केला एक्झामच्या अँगलने, तर साधारणपणे सुखोई, भविष्यामध्ये बिराज असेल, जग्वार असेल, या विमानातून आपण एक 500 मीटरपासून एक 15 किलोमीटरच्या उंचीवरून आपण याला फायर करू शकतो. दुसरी गोष्ट, ऑलमोस्ट याचा जो काही स्पीड्स आहे हा आवाजाच्या वेगाच्या दुपटीनं आहे, यालाच आपण 0.6 किंवा 2 मॅक्स असं संबोधलं जातं. आणि जो काही प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी इस्तेमाल करणार आहोत, वापर करणार आहोत, त्यानुसार याची जी काही ऑपरेशनल रेंज आहे ती आपल्याला 100 किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक आपल्याला या ठिकाणी वाढवता येईल. हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. त्यामुळे सर्व ऑप्शनचा जर विचार केला, जर आधुनिक वॉरफेअर जर पाहिली तर मॉडर्न वॉरफेअरमध्ये ही एक नेटवर्क सेंट्रिक्स आहे. नेटवर्क सेंट्रिक याचा अर्थ काय,
की या वॉरफेअर्समध्ये कम्युनिकेशन, GPS, INS या ज्या काही आधुनिक सिस्टीम्स आहेत, या आधुनिक सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. आणि जर अँटी रेडिएशन मिसाईलमध्ये होमिंग हेड सिस्टीम्समुळं आपण या सर्व सिस्टीमचा एक डिटेक्शन करण्यासाठी, एक सर्व्हिलन्स करण्यासाठी किंवा फायनल अटॅक शत्रूच्या रडार सिस्टीम करण्यासाठी याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride motivator.